हि परंपरा ज्ञानेन शरणागतैवं च एकनाथं तथैव च आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोपदर्शनं मे सदा निवृत्तिज्ञानदेवं च लोकं वन्दे मुहुर्मुहुः सयाचिद्विद्या श्रवणं होय सकलविद्यांचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे दयाचे आठवे शब्द सृष्टी आठवे सारस्वता हरिये जिरेशी व कृपा गोडवणे अमृताची वासुदेव म्हणे रसवती गोडवणे अक्षरासी आचे अवतरण अवतरही जगुण आतातरी संपूर्ण तपबोध श्री गुरूंचे पाय दैव दैव सुनिहाय दैव देवाय होय पुण्यशास्त्री ते नमस्कार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक हेतुकी अशा कृपेण तद्वत श्री ज्ञानोबारायांच्या कृपेण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आपण विचार करत आहोत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील द्वितीय अध्यायाच्या कमीत 6 श्लोकांचा आपण विचार केला. या श्लोकामध्ये भगवान परमात्मा पुढे अर्जुन बोलतोय की कथम भीष्ममां संख्ये द्रोणांच मधुसूदन ईश्वरीपतियोत्सामे पूजारः परिसूदन अथवाय महान भगवान श्रेयो भोक्तुं भैक्षमपि लोके अथवार्थकामस्तु गुरुर्यैव न चेतदिद्म कतरं या 3 श्लोकांद्वारे अर्जुन हा भगवान परमात्मा पुढे बोलतो की मी या गुरूंबरोबर भीष्म द्रोणादिकांबरोबर युद्ध कसे करावे. कारण की युद्ध यांच्याशी मी युद्ध कसे करू, यांना मारून नंतर काय करेल, केवळ रुधिर प्रतिग्धान रक्ताने माखलेले जे भोग आहे त्यांसच मी भोगेन असं तो बोलत आहे. आणि भगवान परमात्मा काही बोलत नाही. पुन्हा अर्जुन हा निश्चयातून संदेहामध्ये आला व संदेहामध्ये नंतर अर्जुन हा भगवान परमात्म्याच्या शरणागत हो झालेला आहे. हे पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे या प्रस्तुत 7व्या श्लोकामध्ये दाखवत आहे. आपण काल अर्जुनाकरिता कधी भगवान परमात्मा पुढे ज्ञानाचा उपदेश करणार किंवा अर्जुन हा भगवान परमात्माला शरण जाणार. शरण जाण्यापूर्वी कोणत्याही कधीही श्रीगुरू शरण जाण्यापूर्वीच जर तो उत्तम अधिकारी असेल तर त्यास केलेला उपदेश सफल होऊ शकतो. म्हणून अर्जुन हा अधिकारी कसा आहे, अधिकाऱ्याची जी लक्षणं आहेत ते अर्जुनाच्या ठिकाणी कसे संघटित होतात याचा आपण विचार केला. आणि आता अर्जुन हा अधिकारी होऊन भगवान परमात्म्याला शरण जातोय. अर्जुन हा पहिल्याला सुरुवातीला मी जाणता आहे असं म्हणत होता, तर आता अर्जुन मला काहीच कळत नाही. अर्जुन हा निर्णयावर आला. म्हणजे जोपर्यंत मनुष्य हा आपल्यालाच सगळ्यात जास्त शहाणा समजतो तोपर्यंत तो ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही, त्याला केलेला उपदेश सफल होऊ शकत नाही. आता या ठिकाणी अर्जुन आपला स्वभाव आपण कसे आहोत हे सांगून भगवान परमात्म्याचे शिष्यत्व स्वीकारत आहे. तर या श्लोकाचं उच्चारण करा पहा. कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दोषोपहत स्वभावः धर्म सम्मूढ चेताः आद्यारत अहम त्वाम पृच्छामि
यत् निश्चितं श्रेय स्यात् तत् मे ब्रूहि। अहं ते शिष्यः त्वां प्रपन्नं मां शाधि। हा अन्वय झाला। अर्थ सरल अर्थ पहा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव। कार्पण्य रूपी आता कृपणता आपण पाहूया। कारुण्य किंवा कारुण्य म्हणजेच मोह, या मोहरूपी दोषाने उपहत नष्ट झालेला आहे स्वभाव ज्याचा असा। सरळ अर्थ पुढे, धर्मसमूढ चेता, धर्माविषयी मूढ झालेले आहे चित्त, मोहित झालेले आहे चित्त ज्याचे असा। अहम मी त्वाम पृच्छामि तुला विचारतो। यत् निश्चितं श्रेय स्यात् जे निश्चित श्रेय म्हणजे कल्याण किंवा कल्याणकारक असेल, स्यात् म्हणजे असेल, तन्मे ब्रूहि ते मला सांग। अहं ते शिष्य मी तुझा शिष्य आहे। त्वां प्रपन्नं मां शाधि तुला शरण गेलेल्या किंवा शरण आलेल्या मला उपदेश कर। शाधी शासू अनुशिष्ट धातू आहे, अनुशासन करणे, उपदेश करणे, शासन करणे। तर मला उपदेश कर असा शब्दशः अर्थ आहे। या श्लोकामध्ये अर्जुन आपल्याकरता दोन विशेषणे देत आहे। एक आहे कारुण्य दोषोपहत स्वभाव एक, आणि दुसरा धर्मसमूढ चेता। या ठिकाणी कारुण्य हा शब्द ज्याचे कार्पण्य हो, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, कार्पण्य हा शब्द आहे तो शब्द कृपण या शब्दापासून तयार होतो। म्हणजे कृपण या शब्दास तस्य भाव स्तोतलव या भाव अर्थामध्ये शय प्रत्यय केला असता कार्पण्य, कृपण शब्दापासून कार्पण्य शब्द तयार होतो। परंतु कृपण शब्दाचा अर्थ काय आहे जरी आपण व्यवहारामध्ये पाहिला तर जो थोडे सुद्धा स्वल्पम अपि वित्त क्षतिम यह न सहते न क्षमते सह कृपणः, म्हणजे थोडी सुद्धा आपल्या वित्ताची क्षती, आपल्या अर्थाची क्षती, हानी जो सहन करत नाही त्यास कृपण असं म्हटलं जातं। म्हणजे थोडं सुद्धा धन आपलं गेलं तर ज्याला सहन होत नाही तो मनुष्य कृपण म्हटला जातो। या ठिकाणी तसंच श्रीमद व्यासजीने म्हटलेलं आहे की दातारम कृपणम मन्ये मृतोप्यर्थम न मुंचती, म्हणजे मी त्या दात्याला कृपण मानतो जो मेला तरी सुद्धा फुटकी कवडी देत नाहीये, असा मनुष्य कृपण असतो। आणि जर आपण अर्थ म्हटलं, वित्त म्हटलं, थोडी सुद्धा अर्थक्षती, धनक्षती जो सहन करत नाही तो मनुष्य कृपण आहे। आणि या जगामधील जास्तीत जास्त आपण अर्थ पाहू गेलो तर चार मिळतात। एक धर्म, दुसरा अर्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे चारच अर्थ आहे। याला आपण पुरुषार्थ असं म्हणतो। या चारही पुरुषार्थामधील उत्तम परम पुरुषार्थ म्हणजे मोक्ष आहे। जर परम पुरुषार्थच ज्याला प्राप्त झालेला नसेल, म्हणजे जो अनात्मवेत्ता पुरुष, म्हणजे ज्या मनुष्याला
थोडं जरी धन आपलं निवृत्त झालं तरी दुःख होतं, तर महापुरुषार्थ परमपुरुषार्थ जर मोक्षाख्य परमपुरुषार्थ ज्यास प्राप्त झाला नसेल, जो दूर झाला असेल, त्याला आपण कृपणत म्हणूच शकतो. म्हणजे ज्यास थोडं जरी धन गेलं, प्राप्त झालं नाही, तर ज्याला सहन होत नाही, तसंच म्हणजे अतिशय सुख असणारा परमपुरुषार्थ मोक्ष हा कोणालाच सहन होणार नाही. सुख गेलं तर कोणाला सहन होतं की नाहीये? कोणाला म्हणजे कोणी मनुष्य असेल, हा त्या मोक्षाचं स्वरूप कळत नसेल, मोक्षाकरता प्रयत्न करत नसेल, परंतु न जाणून सुद्धा तो सुखाकरिता प्रयास करतो. सुख जर निवृत्त झालं तर त्याला सहन होत नाहीये. म्हणजे परमपुरुषार्थ जर निवृत्त झाला तरी कोणत्याच मनुष्याला सहन होण्यासारखं नाहीये. म्हणून परमपुरुषार्थ जाणं म्हणजेच, परमपुरुषार्थ प्राप्त न होणं म्हणजेच, ज्याला प्राप्त होत नसेल तोच खरा कृपण होऊ शकेल. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्यजी गार्गीला म्हणतात की योवा एतद अक्षरम गार्ग्य विदित्वा अस्माल लोकात प्रैती सकृपणा. जो मनुष्य, हे गार्गी, जो मनुष्य एतद अक्षरम अविदित्वा, हे जे काही अक्षर तत्व ब्रह्म आहे त्याला न जाणून अस्मात लोकात प्रैती, या लोकापासून परलोकाला जातो म्हणजे मरतो, तो मनुष्य कृपण आहे. म्हणजे ज्यानं आत्मस्वरूपाला जाणलेलं नाहीये तो मनुष्य कृपण आहे. आणि त्याच कृपण मनुष्याचा भाव म्हणजे कृपणस्य भाव, त्याच्यामध्ये असणारा प्रकार कार्पण्य. कृपण मनुष्यामध्ये राहणारा ते आपण कृपणपणा म्हणतो. त्याच कार्पण्य म्हणजे तोच संस्कृत मध्ये कार्पण्य शब्द होतो. आता कृपण जो अज्ञानी मनुष्य आहे, आत्मतत्व जाणत नाही, तो कृपण. आणि त्या अज्ञानी मनुष्यामध्ये राहणारा जो धर्म आहे तो कार्पण्य धर्म आहे. कार्पण्य म्हणजेच आपल्याला अज्ञान म्हणूया अथवा अज्ञानजन्य अध्यास, अध्यासवत्व, हीच कृपणता आहे. त्या कृपणतेनं म्हणजे अज्ञानजन्य अध्यासानं उपहत स्वभाव यस्य, ज्याचा स्वभाव उपहत झालेला आहे, नष्ट झालेला आहे. म्हणजे स्वभाव, अर्जुन हा क्षत्रिय आहे. अर्जुनाचा स्वभाव कोणता आहे? क्षात्र स्वभाव आहे. तो क्षात्र स्वभाव नष्ट झाल्यासारखा झाला. म्हणजे क्षात्र स्वभाव नष्ट झाला, कारण की युद्धाकरिता उद्योग करणं हा क्षत्रियाचा स्वभाव आहे. तो अर्जुनाचा स्वभाव नष्टसा झाला. अर्जुन बोलतोय या कार्पण्यामुळे किंवा या अध्यासामुळे नष्ट झालेला आहे स्वभाव असा मी, किंवा धर्म सम्मूढ चेता, धर्मे सम्मूढम चेतो यस्य सः, धर्म सम्मूढ चेता, म्हणजे धर्माविषयी ज्याचं चित्त मोहित झालेलं आहे. की या गुरुजनांचा वध श्रेष्ठ आहे, वध धर्म आहे, किंवा यांचं पालन करणं धर्म आहे. राज्य प्राप्त करणं, पृथ्वीचं पालन करणं हा धर्म आहे, किंवा अरण्यामध्ये जाऊन वास करणं हा धर्म आहे. म्हणजे धर्माविषयी अर्जुन हा मोहित झाला. धर्म कोणता आहे, धर्म काय आहे, धर्माविषयी अर्जुनाचं चित्त मोहित झालं. धर्माविषयी याच्या चित्तामध्ये विवेक राहिलेला नाही. म्हणून अर्जुन बोलतो धर्म सम्मूढ चेता, मी त्वाम पृच्छामि, मी तुला विचारतो. काय विचारतो? यत् श्रेय स्यात् तत् मे ब्रूहि. या ठिकाणी श्रेय अर्जुन विचारतो. जर आपण पाहिलं तर दोन शब्द येतात आपल्याला उपनिषदामध्ये, कठोपनिषदातील 1-2 वाक्य.
प्राप्त होतील. एक पदार्थ असतो श्रेय पदार्थ आणि दुसरा असतो प्रेय, जो मनाला रुचकर वाटेल, जो मनाकरता अतिशय वांछित असेल, जो बस आवडी पुरता आहे तो श्रेय पदार्थ, आणि जो खरंच कल्याण करेल तो ते अच्छा आवडीपुरता प्रेय पदार्थ आहे. जो आपलं कल्याणकारक असेल, खरं वास्तविक सुख देईल तो श्रेय पदार्थ आहे. या जसा मोक्ष हा श्रेय पदार्थ आहे आणि स्वर्गाधिक सर्व भोग हे प्रेय पदार्थ आहेत. यापैकी अर्जुन भगवान परमात्म्याला श्रेय पदार्थ विचारतोय, प्रेय पदार्थ विचारत नाही. कारण की श्रेय पदार्थच खरा कल्याण करणारा असतो. कारण की उपनिषदामध्ये सुद्धा श्रेय आणि प्रेय यांचा विचार करत असताना श्री यमजी नचिकेतास बोलतात की श्रेय अन्य श्रेयोन्य दुतैव प्रेयस तयो श्रेय तयो श्रेय आददानस्य साधु भवति हियते अर्थात यऊ प्रेयो वर्णिते. म्हणजे एक श्रेय पदार्थ वेगळा आहे आणि प्रेय पदार्थ वेगळा आहे. त्यात हे दोन्ही मनुष्याकडे, मनुष्य हे या संसारातील मनुष्य श्रेय आणि प्रेय पदार्थानेच बांधलेला असतो, त्याच्याशी संलग्न असतो. एखादा मनुष्य प्रेय पदार्थ स्वीकारतो आणि एखादा मनुष्य श्रेय पदार्थ स्वीकारतो. कारण त्यामधील श्रेय आददानस्य साधु भवति, म्हणजे श्रेय पदार्थ स्वीकार करणाऱ्या मनुष्याचं चांगलं होतं, कल्याण होतं, आणि जो प्रेय पदार्थ स्वीकारतो तो पुरुषार्थापासून नष्ट होतो, भ्रष्ट होतो. बर, जर श्रेय पदार्थ स्वीकारला तर कल्याण होतं आणि प्रेय पदार्थ स्वीकारला तर तो पुरुषार्थापासून नष्ट होतो, भ्रष्ट होतो. तर मग का सर्व श्रेय पदार्थ स्वीकारत नाहीत, काही जण प्रेय स्वीकारतात. याच कथन केलं तर पुढे यमाचार्य बोलतात की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस तव संपरित्य विविनक्ति धीर श्रेयोभिधीरोभि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. कारण की दोन व्यक्ती आहेत, एक मंद व्यक्ती आहे आणि एक धीर व्यक्ती आहे. आपण धीर म्हणजे विचारवान व्यक्ती व मंद म्हणजे अविचारी व्यक्ती. यामधील हे दोन्ही श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः, श्रेय आणि प्रेय पदार्थ हे मनुष्यासच प्राप्त होतात. हे दोन्ही जरी मनुष्यास प्राप्त झाले तरी धीर म्हणजे बुद्धिमान मनुष्य, विचारवान मनुष्य प्रेय पदार्थापेक्षा श्रेय पदार्थाचाच स्वीकार करतो. कोणाचा स्वीकार करतो? प्रेय पदार्थापेक्षा श्रेय पदार्थाचाच स्वीकार करतो. कोणता मनुष्य? धीर मनुष्य. परंतु मंद मनुष्य योगक्षेमामुळे, म्हणजे आपला योगक्षेम व्हावा, निर्वाह व्हावा, याच्याकरिता प्रिय पदार्थाचा स्वीकार करतो. परंतु नंतर तो योगक्षेमाकडे जर पाहिलं तर पुरुषार्थाची प्राप्ती होत नाही. म्हणजे आपण पोटाकडे पाहिलं, धनाकडे पाहिलं, आपला जीवन निर्वाह आपण म्हणतो ना, जर आपण केवळ परमार्थच करत राहिलं तर आमचं पुढचं काय, मग याच्याकडे पाहिलं आणि मग आपण सगळं सोडून कीर्तन प्रवचनामागे किंवा पैशामागे पळालो तर निश्चित आहे आपलं कल्याण होणार नाही, कधीच होणार नाहीये. आपलं कल्याण हे आपण आपली प्रवृत्ती श्रेयाकडे असावी. भगवान परमात्मा आपला योगक्षेम करेल ना. भगवान परमात्मा स्वतःच अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे भगवान परमात्मा साक्षात बोलतात ना. तर भगवान परमात्मा बोलत असतील आणि आपण आपल्या स्वतःच्या, भगवान परमात्मा बोलतात की जो चिंतन करणारा आहे अनन्य रीतीनं, अनन्यास चिंतयन्तो माम
जे माझं अनन्य चिंतन करतात, शेवटी अंतिम लाभस तेषाम योगक्षेमम अहम वहामी, त्यांचा योगक्षेम मी वहन करतो असं भगवान परमात्मा बोलतात. मग आपण योगक्षेमाचा हा आता ववे बी आहेत बरोबर, आपल्याला पुढे चालायचंय. पहा, योगक्षेम भगवान परमात्मा हा योगक्षेम करतो. आणि जर आपण स्वतःच्या योगक्षेमाकरिता जर प्रयास करत असो तर निश्चितही पारमार्थिक होणे हे भगवान परमात्म्यावर आपला विश्वास नाही, आपल्या असंच म्हणावं लागेल. कारण म्हणावं लागणार नाही, तसंच असणार, त्याच्यात बदलच नाही. जर भगवान परमात्म्यावर विश्वास असेल तर मग मनुष्यानं प्रयास केला पाहिजे, श्रेयाकरता प्रयास करावा. अर्जुन या ठिकाणी भगवान परमात्म्याला श्रेय विचारतोय. मला जे श्रेय असेल ते तू सांग. बरं, तुला सांगावं का? कारण की सांगण्याकरिता योग्य व्यक्ती असावी लागते. योग्य व्यक्ती नसेल आणि अयोग्य व्यक्तीला जर आपण सांगितलं त्याचे विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन बोलतोय, शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे. कारण की शासन शासितून योग्य हा शिष्य, जो शासन करण्यास योग्य असतो तो शिष्य आहे. पण जो उपदेश करण्यास योग्य तो शिष्य. आपण उपदेश करावा आणि त्याने बोलावं की नाही नाही हे आम्हाला जमत नाही, किंवा एखादी गोष्ट सांगितली कितीही बोलल्यानंतर जो शासन तोच करण्यायोग्य असतं. शासन करत असताना पुढची व्यक्ती आपण चाचपणही पाहावी लागते की हे योग्य आहे की नाही. जर अर्जुन आहे, अर्जुन आशिष्यत्वानं शरण गेला नसता तर भगवान परमात्म्यानं ज्ञानाचा उपदेश केलाच नसता, त्याला करूच नाही. कारण की तुम्ही पहा, एखाद्याला बोललं तो हे कर तर तुम्ही कसं काय करू, म्हणजे तो शासन योग्य नाही, तो योग्य. आणि उपदेश हा योग्याला सफल होतो. पुढे म्हटलं जातं की जर तोच खरा शिष्य आहे. कोण? वाङ्मन काय वसुभीर गुरु शुश्रूषणे रतः एतादृश गुणोपेतः शिष्यो भवती नारद. म्हणजे कोण शिष्य आहे, या गुणानं युक्त असेल तर तो शिष्य, जो वाणी, मन, शरीर आणि वसु म्हणजे धन. वाङ्मन काय वसुभीर गुरु शुश्रूषणे रतः, वाणी, मन, शरीर किंवा धन याद्वारे जो गुरुच्या सेवेमध्ये रममान असतो, या गुणानं युक्त एतादृश गुणोपेता, या प्रकारच्या गुणानं युक्त असणारा जो आहे, हे नारद बोलतात, ते भगवानच बोलत असतील, हे नारद सा शिष्य भवती, तोच शिष्य आहे. म्हणून कधीही ज्ञानवरांचे देखील वचन काय आहे, तर जर विद्या ग्रहण करायची असेल तर काय म्हणतात की जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुवटा ओळख कोणी. म्हणजे आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अगोदर आपण सेवा करून, सेवा हा दारवंठा आहे आणि तो आपण सेवा करूनच तो दारवंठा पहिला प्राप्त केला तर घरामध्ये आपण प्रवेश करू शकतो. मग तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, हे शिष्याचं कर्तव्य राहतं. तेव्हा पुढे ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणूनच एक वाक्य येतं पहा, विद्या जर प्राप्त करायची असेल, त्या दिवशी सांगितलं असेल, गुरु शुश्रूषणे विद्या पुष्कलेन धनेन वा अथवा विद्या चतुर्थम नैव कारण. जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे पहा, आपण ग्रंथ वाचून शब्दज्ञान प्राप्त करून घेतलंच तरी सुद्धा त्यापासून विद्येची प्राप्ती होईल असं नाही बरं का. विद्या ही अंतःकरणाची एक वृत्ती असते, आत्माकार. कारण की आपल्याला तत्वज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हटलं तर आत्माकार झालेली अंतःकरणाची वृत्ती हीच खरी विद्या आहे.
ती विद्या जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला, कारण की कृपेची अपेक्षा असते, एक आहे शास्त्र विद्या जरी प्राप्त करून घ्यायची असेल तर एक आहे गुरु शुश्रूषणे विद्या, गुरूंची शुश्रूषा केली तर विद्या प्राप्त होते. दुसरं दिलं पुष्कलेन धनेन वा, अथवा पुष्कळ धन दान दिलं तर एक विद्या प्राप्त होऊ शकते, कारण की पुढच्याची प्रसन्नता होते. आणि तिसरं आहे विद्येया विद्या अथवा विद्येया विद्या, आपण एक विद्या देणं, पुढच्यानं दुसरी विद्या पुन्हा प्रदान करणं, हे तीनच विद्या प्राप्त करून घेण्याची कारण आहेत. चतुर्थम नैव कारणम, चौथं कोणतंच कारण नाही. आणि आपण जर असेवा, आदेशाचं अपालन, आणि जर आपण का यथायोग्य शास्त्रविहित रीत्या आपण विद्या ग्रहण केली नाही तर ती विद्या कदाचित शब्द प्राप्त होतील, परंतु ती फल देणारी होणार नाही. आपल्याला उदाहरण माहित असेल, कर्ण आहे, कर्णाचं उदाहरण आहे की नाही, विद्या सेवा करून प्राप्त करून घेतली परंतु अन्यायाने प्राप्त केली, म्हणून अन्यायाने प्राप्त केल्यामुळे ती विद्या शेवटी त्याच्या कामी पडलेली नाही. नजदीक असेच आहे. पहा तुम्ही, एकलव्यानं एक निष्ठेनं प्राप्त विद्या करून घेतले परंतु गुरूंच्या काय म्हणतात आदेशावरून प्राप्त नाही झाले, म्हणून तिथे सुद्धा घात झाला. म्हणून एक कधीही आपण विद्या प्राप्त करून घेण्याकरता शास्त्रामध्ये सांगितलेले जे उपाय त्यानुसार प्राप्त करून घेतले तर ती सफल होते. आणि शास्त्रापासून जे शास्त्रामध्ये जे उपाय सांगितले त्यानुसार प्राप्त केले नाही तर कित्येक जण ग्रंथामध्ये तर हुशार आहेत परंतु जीवनामधून ते गेलेले असतात. म्हणून कधी विद्या सफल होण्याकरिता आपण शासन योग्य व्हावं लागतं. पुढे म्हणतात, जर तुम्ही म्हणाल तुम्ही शिकवण्याची काय आवश्यकता आहे, आम्ही प्रत्यय चांगलं व्याकरण अगोदर शिकूया, नंतर प्रकृती प्रत्ययानं जाणून ज्ञान प्राप्त करून घेऊया तर आम्हाला ज्ञान प्राप्त होईलच, विद्या प्राप्त होईल. तर असाच एक श्लोक येतो पहा, पुस्तक प्रत्ययाधीतम नाधीतम गुरु सन्निधौ न शोभते सभामध्ये हंसमध्ये बघूया. सांगितलं जातं की पुस्तक प्रत्ययाधीतम, पुस्तक प्रत्यय प्रकृती प्रत्यय यांच्यावरून आपण अध्ययन केलंय परंतु गुरु सन्निधीमध्ये आपण अध्ययन केलेलं नाहीये, तो मनुष्य सभेमध्ये शोभत नाही. न शोभते सभामध्ये हंसामध्ये बकोयाता, ज्याप्रमाणे हंसामध्ये बगळा शोभून दिसत नाही त्याप्रमाणे सभेमध्ये तो शोभून दिसत नाहीये. म्हणून ते एक सांगतात की न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती, यालागी सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्य हितार्थ, शिष्याकरिता सद्गुरु भक्ती सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे अर्जुन हा भगवान परमात्म्याला आपला शिष्य मानतोय, अर्थात भगवान परमात्म्याचा स्वतः शिष्य समजतोय, म्हणजे स्वतः भगवान परमात्म्याचा शिष्य आहे असं तो म्हणतो. म्हणजे भगवान परमात्मा हे गुरु आहेत आणि अर्जुन हा शिष्य आहे आणि तो भगवान परमात्म्याच्या शरणांगत झालेला आहे. शरण होतोय आणि शरणांगत होऊन तो प्रश्न करत आहे. आपण जर पाहिलं तर या शिष्याचे मी थोडे सहज आता हे वाचलं, त्या म्हणतात भागवत एकनाथ महाराजांनी शिष्य कसा असावा याचं त्यांनी वर्णन केलं. या ठिकाणी सांगितलं की आता जे का अमायिक शोधित सत्वाचे सात्विक मुख्य परमार्थ साधक अवंचक सर्वस्वे, म्हणजे जे सत्शिष्य आहेत ते कसे असतात आणि असत शिष्य आहेत, असत शिष्याचं न सांगावं म्हटलं त्याचा विचार केला नाही. असत शिष्य सुद्धा आहेत परंतु सत्शिष्य कसे, मी बस ओव्या सांगणाऱ्या अर्थ सांगणार नाहीये. जे गुरुचरणाचे अंकिले, जे गुरुवाक्या जीवे विकले, गुरु सद्गुरु लागी वहिले, सर्वस आपिले आपुले ओवाळीत. पुन्हा ते बोलतात की जो
सद्गुरूच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञेबाहेरी तिळभरी हो न शके. नंतर पुढे येतात की सद्गुरु ते मनुष्य बुद्धी पाहो नेने जो त्रिशुद्धी सेवे लागी निर्वधी हर्षानंदी तत्पर निज भावार्थे सादर सेवे लागी अति तत्पर शरीर आठही प्रहर अनुमात्र वंचिना. पुन्हा बोलतात की उंच अथवा नीच काम मनोनेने मनोधर्म गौण करोणी नित्य कर्म मानी उत्तम उत्तम गुरुसेवा. म्हणजे सगळ्या कर्माला गौण म्हणतो, गुरुसेवा उत्तम म्हणतो. सेवेलागी निष्कपट असतो, नित्य निजभाव आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र असतो. जवजव सेवा पडे सदट तमतम म्हणजे तमतम उद्भट, तो सेवेमध्ये अतिशय तत्पर असतो. पुन्हा सत्शिष्य अशिष्य समुदाव सद्गुरूंशी सारखेची पाहावं. एवढंच पुढे मागे सांगितलं की म्हणजे शिष्य हा कसा असतो, कधीही आपल्या देहाकडे न पाहता सेवा करणारा असतो. तसंच अर्जुनही होता, म्हणून तो आपल्याला स्वशिष्य म्हणतो. आणि शिष्य जरी असला तरी तो भगवान परमात्म्याला शरण गेलेला असावा. नाहीतर शिष्य म्हणेल आणि शरण गेलेला नसेल तर तरी सुद्धा विद्या सफल होईल की नाहीये पता नाहीये. म्हणून इथे शाधी मानत्वाम प्रपन्नम असं म्हणतंय. आणि प्रपन्न होणं, शरणागत होणं सुद्धा हे 6 प्रकारचं असतं. आता शरणागती हे श्लोक 8वेनं झालेत. 6 प्रकारचे शोढा शरणागती रिष्यते. हे असं आहे की एक आठवल्यावर सांगेल. 6 प्रकारची शरणागती आहे. या ठिकाणी अर्जुन हा भगवान परमात्म्याला शरण जाऊन विचारतो आहे. कारण की ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात न चान्यायेन पृच्छतः जानन्नपि मेधावे जडवल लोक माचरे. भगवान परमात्मा याचंच उच्चारण करतोय. कारण की कोणालाही अपृष्ठ विचारलं नाही तर सांगू नये. बरं अन्यायाने विचारत असेल आणि आपला रूप अपघातून सांगावं की, तर त्यालाही सांगू नये. मनुष्यानं जडाप्रमाणे लोकांमध्ये आचरण करावं असं सांगितलं जातं. या ठिकाणी अर्जुन हा भगवान परमात्म्यापुढे आपला एक स्वभाव सांगतोय. कार्पण्य दोष पहत स्वभाव एक वचन आहे. याच माऊली पुढील ओव्यामध्ये व्याख्यान करतात. पहा. अमा काय उचित ते पाहता नस्पुरे येथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. त्याचा अन्वय अमा काय उचित ते पाहता येथ नस्पुरे. जे येणे मोहे माझे चित्त व्याकुळ असे. अर्थ आम्हा काय उचित, आम्हा म्हणजे आम्हाला काय म्हणजे काय करणं. उचित शब्दाचा अर्थ आहे योग्य. तर अर्थ एवढं काय झालं, आम्हाला काय करणे योग्य आहे ते पाहता. पाहणं याचा अर्थ आहे विचार करणे. ते पाहता म्हणजे त्याचा विचार केला असता येथ न स्फुरे. यावेळी स्फुरत नाही, काही कळत नाही. जे शब्दाचा अर्थ आहे. कारण की येणेमुळे माझे चित्त व्याकुळ, या मोहाने माझे चित्त व्याकुळ झालेले आहे. या ओवीचा सरळ पूर्ण अर्थ आम्हाला काय करणे योग्य आहे हे कळत, हे आम्हाला काय करणे योग्य आहे त्याचा विचार केला असता कळत नाही. कारण की या मोहाने माझे चित्त व्याकुळ झालेले आहे असं अर्जुन बोलतोय. या ठिकाणी अर्जुन बोलतोय की आम्हा काय उचित हे पाहतानच पुढे येत.
मनुष्यानं आपलं खरं उचित काय आहे हे जाणलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, उचित जाणावे मुख्य धर्म आहे. अगोदर आपल्याला काय योग्य आहे, आपलं कल्याण कशात आहे हे मनुष्यानं जाणलं पाहिजे. परंतु जर मनुष्य इंद्रियांच्या अधीन झाला तर आपलं उचित आपल्याला कळत नाही. म्हणून बोलतात की उचित न कळे इंद्रियांचे ओढी. म्हणजे इंद्रियांच्या या विकारामुळे आपल्याला उचित कळत नाही. बुद्धीमध्ये जसा जसा गुण असेल, तीनही गुण असतील, झोपू नका बरं का, है ना. आपल्याला उचित काय आहे हे कळत नाही. पहा, जसं बुद्धीमध्ये 3 गुण असतात, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. हे तीनही गुण मनुष्याला कसे मांडतात आपण 14व्या अध्यायात गीतेमध्ये शिकलो आहोत. म्हणजे रजोगुण हा बस दुःखाच्यामुळे ठिकाणी बांधतो, सत्वगुण सुखा ठिकाणी बांधतो आणि तमोगुण हा मूढतेने बांधतो. या प्रकारे, कारण की तमोगुण हा जर तमोगुणी मनुष्य झाला तर तो माजरल्यासारखा राहतो. म्हणजे याची हे ज्ञानवराज बोलतात, म्हणून मी शब्द वापरला, माझिरा अन्न पाणी प्रमदांच्या आलिंगने मी होईन त्रिभुवनी आनंदाकारो. तमोगुणी किंवा रजोगुणी, परंतु इथे तमोगुणी आपण पाहूया तो कसा बोलतो की खाऊन पिऊन स्त्रियांशी संग करून मी आनंदी होईल, अशी ही तमोगुण्यांची वृत्ती असते. आणि या त्रिभुवनामध्ये मीच केवळ आनंदी होईल आणि तो कोणतीही क्रिया शास्त्र सांगेल त्याप्रमाणे करत नाही. विधी निषेध जे काही असेल त्यांना सोडून आपली क्रिया करतो. ही तमोगुण्यांची क्रिया असते. तरी किरीटीचे ज्ञान जे हिंडे विधीचे वस्त्रहीन, म्हणजे विधीचं जे काही वस्त्र आहे, विधीचं जे काही पांघरण आहे ते न ठेवता आपली क्रिया करतो, हा तमोगुणी मनुष्य असतो. रजोगुणी मनुष्य बस जी काही इच्छा असेल ते आपल्या शास्त्राच्या नुसार करेल, परंतु केवळ सुख आणि बस त्याच्यात रंग होतो, आपल्या अंतःकरणाला रंगण करतो, असा रजोगुणी मनुष्य असतो. आणि सत्वगुणी केवळ जी काही सात्विक श्रद्धा असते त्या सात्विक श्रद्धेमुळे केवळ स्वर्गांकरिता नित्य यज्ञ यागादिक करतो. म्हणून ज्ञानवराय बोलतात की तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा, तया बहुत करुणी मेधा स्वर्गीयातील. त्याची बुद्धी केवळ स्वर्गातील सुखाविषयी लागलेली असते. ही सात्विक मनुष्याची सुद्धा स्थिती होते. परंतु त्यातील रजोगुणयुक्त सात्विक समजा केवळ सात्विक असेल तर योग्य साधनेविषयी तो प्रवृत्त होऊ शकतो. म्हणजे मनुष्यानं अर्जुन इथे बोलतोय की काय आपल्याला उचित आहे हे कळत नाही, कारण की माझं चित्त हे मोहाने व्याकुळ झालेलं आहे. बरं, तुझं चित्त कशा प्रकारे मोहाने व्याकुळ झालेलं आहे त्याचं उत्तर अर्जुन पुढच्या ओळीत देतोय. बोलतोय, तिमुरा वृद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंसे, मग पासीच असताना दिसे वस्तू जात. ज्याप्रमाणे जैसे अन्वय, जैसे तिमिरा वृद्ध दृष्टीचे तेज भ्रंशे, मग वस्तू जात पासीच असताना दिसे. अर्थ जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, तिमिरा वृद्ध म्हणजे तिमिर रोगाने किंवा अंधाराने अवरुद्ध झालेल्या दृष्टीचे म्हणजे नेत्रांचे तेज भ्रंशे भ्रष्ट होते, नष्ट होते. मग वस्तू जात म्हणजे वस्तू समुदाय पासीच असता, जवळच असला तरी न दिसे, दिसत नाही. अर्थपूर्ण काय होईल, ज्याप्रमाणे तिमिर रोगाने म्हणजे अंधाराने अवरुद्ध झालेल्या नेत्रांचे तेज नष्ट होते, मग वस्तू जवळच असलेला
वस्तू समुदाय दिसत नाही. तुम्ही जर काळोखा अंधार असेल, खोलीतच चांगले पदार्थ असतील तरी आपले नेत्र आहे, परंतु नेत्राची दृष्टीचं तेज हे अंधाराने नष्ट झाल्यामुळे तो जवळच असलेला पदार्थ दिसत नाही. अथवा तिमिर रोग झाला, तिमिर रोग झाला तरी सुद्धा जर नेत्रदृष्टी गेली तर जवळच असलेले पदार्थ आपल्याला दिसत नाही. त्याप्रमाणे या मोहरूपी तिमिरानं ज्ञानरूपी दृष्टी माझी अवरुद्ध झालेली आहे, म्हणून जवळच आपले असलेलं हित हे मनुष्याला कळत नाहीये. असं अर्जुन बोलतो की जवळच हित म्हणजे हितरूप आपला आत्माच आहे, आणि त्या आत्म्याचं ज्ञान न होणं म्हणजे आपलं हित न कळणं म्हणजे अतिशय सगळ्यात जवळ असणारा आत्मा आहे. कारण की तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताचे कामू विषयावरील या मोहाने, विषयावरील मोहाने समजा आपलं अंतकरण अवरुद्ध झाल्यामुळे जवळच असलेलं आपलं हित कळत नाही. पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते